नमस्कार रसिका प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचं हक्काचं चॅनल MH नाऊ मराठी न्यूजमध्ये. जर तुम्हाला सोन्या चांदीच्या दरातील प्रत्येक लहान मोठी अपडेट, देशातील घडामोडी सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील, तर आपल्या MH नाऊ मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर मित्रांनो, सोने आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठी खळबळ उडाली असून दरांमध्ये सतत चढ उतार पाहायला मिळत आहे. जर तुम्ही लग्नकार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. तसेच चांदीच्या दरात काय बदल झाला आहे, सोन्याचे भाव आणखी किती खाली येतील आणि खरेदीसाठी सर्वात उत्तम वेळ कोणती, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं, सध्याच्या काळात सोन्याचा योग्य भाव काय असायला हवा? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भाग 1, चांदीचे आजचे ताजे भाव. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया आज चांदीचे भाव काय सांगत आहेत. भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे दर पुढीलप्रमाणे आहेत. 1 ग्रॅम चांदी 265 रुपये, 8 ग्रॅम चांदी 2120 रुपये, 10 ग्रॅम चांदी 2650 रुपये, 100 ग्रॅम चांदी 26500 रुपये, 1 किलो चांदी प्रति किलोग्रॅम मागे आज 2000 रुपयांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे. जरी आज चांदीत थोडी वाढ झाली असली तरी गेल्या काही आठवड्यांपासून चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी सध्या $75च्या आसपास फिरत आहे. भाग 2, बाजार विश्लेषकांचे काय म्हणणे आहे. आता जाणून घेऊया की बाजारात सोन्या चांदीचे दर नक्की कोणत्या दिशेने जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी सेंट्रल बँकेने सोनं विकल्याची बातमी आल्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांना वाटले की बँका सोनं विकत आहेत, त्यामुळे किंमत खूप पडेल. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. उदाहरणार्थ, तुर्कीने जे सोनं विकलं ते त्यांच्या देशाचे चलन स्थिर करण्यासाठी आणि डॉलरची व्यवस्था करण्यासाठी होतं, गुंतवणूक बदलण्यासाठी नाही. संपूर्ण जगात दरवर्षी 4000 ते 4500 टन सोन्याची मागणी असते. अशात 80 ते 100 टन सोनं विकल्याने बाजारावर मोठा फरक पडत नाही. म्हणूनच मोठे आर्थिक विश्लेषक अजूनही सोन्याच्या भविष्याबाबत सकारात्मक आहेत. दुसरीकडे अमेरिका, युरोप आणि भारतामध्ये महागाई वाढली आहे. जर महागाई अशीच वाढली आणि आर्थिक विकास मंदावला तर स्टॅगफ्लेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा अशी आर्थिक संकटे येतात तेव्हा सोन्या चांदीची मागणी आणि किंमत दोन्ही खूप वेगाने वाढतात. भाग 3, सोन्याचे आजचे दर. चला आता वळूयात सोन्याच्या दरांकडे. सर्वात आधी पाहूया 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव. 1 ग्रॅम 1660 रुपये, 8 ग्रॅम 11280 रुपये, 10 ग्रॅम 12600 रुपये, 100 ग्रॅम 1,26,600 रुपये. 18 कॅरेट सोन्यात आज प्रति 10 ग्रॅम मागे 550 रुपयांची वाढ झाली आहे. आता पाहूया मध्यम वर्गात सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या 22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव. 1 ग्रॅम 15,254 रुपये, 8 ग्रॅम 1,22,003 रुपये, 10 ग्रॅम 1,52,540 रुपये, 100 ग्रॅम 15,25,400 रुपये. सोन्यामध्ये आज प्रति 10 ग्रॅम मागे 500 रुपयाची वाढ नोंदवली गेली आहे. आता शेवटी पाहूया सर्वात शुद्ध म्हणजे 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव. 1 ग्रॅम 15,630 रुपये, 8 ग्रॅम 1,25,040 रुपये, 10 ग्रॅम 1,56,300 रुपये, 100 ग्रॅम 15,63,000 रुपये. 24 कॅरेट सोन्यामध्ये सुद्धा आज प्रति 10 ग्रॅम मागे 500 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
भाग 4. ग्राहकांसाठी महत्त्वाचा सल्ला. इम्पॉर्टंट ॲडवाइस फॉर बयर्स. सर्व ग्राहकांसाठी आमचा एक महत्त्वाचा सल्ला आहे. जेव्हा तुम्ही बाजारात सोने खरेदी करायला जाल, तेव्हा नेहमी काळजीपूर्वक आणि तपासूनच खरेदी करा. तुम्ही घेत असलेल्या सोन्यावर हॉलमार्क चिन्ह आहे की नाही हे नक्की तपासा. हॉलमार्कमुळे सोन्याच्या शुद्धतेची हमी मिळते. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. या व्हिडिओमध्ये सांगितलेले भाव हे सोन्या चांदीचे होलसेल भाव आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही दुकानात जाल, तेव्हा या भावांवर तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्जेस घडणावर वेगळे द्यावे लागतील. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर शॉर्ट टर्ममध्ये बाजारात थोडे चढ उतार चालूच राहतील. पण दीर्घकाळाचा विचार केला तर सोन्या चांदीमध्ये तेजी येण्याची शक्यता अजूनही संपलेली नाही. तज्ज्ञांच्या मते पुढील एका वर्षात सोने आणखी नवे रेकॉर्ड करू शकते. त्यामुळे घाईघाईत निर्णय न घेता योग्य वेळ पाहूनच गुंतवणूक करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमच्या विश्वासाच्या MH नाऊ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका ताज्या अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.